नाशिक रोडला मनोरुग्ण मुलानं आईची हत्या केल्याची घटना मंगळवारी घडल्याने एकच खळबळ उडाली। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेल रोड शिवाजीनगर येथील अष्टविनायक नगर येथे अरविंद मुरलीधर पाटील वय वर्ष 58 याने त्याची वृद्ध आई यशोदाबाई मुरलीधर पाटील वय वर्ष 85 यांची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे। आजारी असल्यामुळे यशोदाबाई या अंथरुणाला खिळून होत्या। त्यांच्यासोबत राहणारा मनोरुग्ण मुलगा अरविंद उर्फ बाळू मुरलीधर पाटील याने मंगळवारी रात्री हातानं गळा आवळून त्यांना मारून टाकले। आरोपी मुलगा अरविंद पाटील हत्या केल्यानंतर स्वतःच नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर झाला। मी माझ्या वयोवृद्ध आईच्या वृद्धपणाला कंटाळून तिची गळा दाबून हत्या केली आहे, मला अटक करा असे सांगितल्यानं त्याला ताब्यात घेत त्याच्या राहत्या घरी पोलिसांनी पाहणी केली असता घरात त्याची वयोवृद्ध आई यशोदाबाई पाटील यांचा मृतदेह आढळून आला। खुनाची कबुली दिल्यानं आरोपी मुलगा अरविंद पाटील विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलानेच केलेल्या वयोवृद्ध आईच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।